महाराज सांगतात, भगवंताशिवाय या जगतामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या अवघ्या माईक आहेत. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. वस्तू दुःखरूप नसून दुःख प्रसवणाऱ्या आहेत. त्या वस्तूपासून दुःखाची निर्मिती होते. वस्तूचं तादात्म्य अंतःकरणामध्ये दुःख निर्माण करणारं आहे. त्यांचं अस्तित्व ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल लया, आभ्राची सावली जाईल लया, जाईल लया. कवनाची माय बाप कवनाचे धनलोक, कवनाचे माय बाप कवनाचे धनलोक. आकाशात येणारी आभाळाची नाम ढगांची सावली जशी टिकून राहत नसते, ती लयाला जाते, त्याप्रमाणे विषयापासून होणारं सुख हे लयाला जाणारं आहे. आणि म्हणून साधू पुरुष, अधिकारी पुरुष, ऋषी महात्मे पुरुष विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगामुळे होणाऱ्या सुखाच्या अभिलाषेला बळी पडलेले नाही. आता 2च मिनिट आपण रामायणामध्ये या. रामायणाचा विचार केला तर रामायण ही अत्यंत पवित्र अशी कथा आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम. सुंदर काव्य वाल्मिक ऋषीने ते तयार केलेले. कुंजतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम. असं हे रामायण. त्या रामायणामध्ये 1च मिनिट जर आपण याल तर त्यामध्ये लक्ष्मणजी या सुखाला कसे एकदम 1 नंबरने पास होतात. ऐका आता. राजा रामचंद्र प्रभू स्नान करण्याकरता शरयू नदीवरती गेलेत. गेल्यानंतर लक्ष्मणजी बाहेर बसलेले आहेत, ध्यानस्थ आहेत. आणि आईसाहेब झोपडीमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं चिंतन करतायत, पूजा करतायत. अशा अवस्थेमध्ये राजा रामचंद्र प्रभूने विचार केला, आपण लक्ष्मणजीची थोडीशी परीक्षा पाहू. आणि म्हणून ते आले, पक्षाचा वेश धारण केला, झाडाच्या फांदीवर बसले आणि लक्ष्मणजीला पक्षाच्या वेशातून प्रश्न विचारला. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच्या यवनम स्त्रीरूपाने दृष्ट्वा कशानो चलित मनः. अंतःकरणाची बैठक किती खोल आहे, किती उंचीची आहे हे पाहण्याकरता त्यांनी प्रश्न विचारले. लक्ष्मणा सांग, एकांतामध्ये सुंदर असं फूल पाहिल्याच्या नंतर कोण पुरुषी त्याचं मन त्या फुलाकडे जाणार नाही. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा, कोण पुरुष आहे की पिकलेलं फळ पाहिल्याच्या नंतर त्याला खावं असं वाटणार नाही. आणि तिसरा प्रश्न असा आहे की एकांतामध्ये सुंदर आणि तरुण स्त्री पाहिल्याच्या नंतर असा कोण पुरुष आहे की त्याचं मन विचलित होणार नाही. पण हा प्रश्न ज्यांना विचारला होता ते सुद्धा फक्त शिवरात्र आणि आषाढी एकादशीचा उपवास धरणारे नव्हते. त्यांच्या उपवासाचा विचार केला तर 14 वर्ष ते उपवास होते. त्यांचा प्रश्न आहे, त्यांना प्रश्न आहे. आणि मग त्यांना प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा उत्तर त्याच अधिकारातून दिलंय. म्हणले, प्रभो, ज्याचा बाप राजा दशरथासारखा सचिरभूत आहे, ज्याची माता महान अशी पतिव्रता आहे आणि ज्याच्या जीवनातला सर्व वेळ रामाच्या सेवेत जातो, त्याचं कधीही मन विचलित होणार नाही. पिता यश सुचिरभूतो, माता यश पतिव्रतः आणि श्रीराम सेवया निरतस तस्य नो चलित मनः. काय उत्तर आहे? अशा परीक्षेमध्ये चांगले चांगले नापास झाले, याच्यापेक्षा वेगळं बोलू का? कोण कोण नापास झाले सांगू का तुम्हाला? इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र
इंद्रापडली भाग्य चंद्र झाला काळा नारद सुखला भजनाचा नारद सुखला भजनाचा नारद सुखला भजनाचा इंद्रापडली भाग्य चंद्र झाला काळा नारद सुखला इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळ भजनाचं हे बडे बडे मंडळी नापास ज्याच्यात झाले त्याच्यात लक्ष्मणाचं असं उत्तर आहे. तुकोबऱ्यांचं सुद्धा उत्तर आहे. जाई व तू माते आम्ही विष्णुदास तैसे. हे सगळे वस्तू मायाविक आहेत. त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या सुखाला गीतेच्या भाषेत बोलू का? आद्यंतवंत कौंतेय नतेश्वर मते बुधा. बुधा म्हणजे शहाणा पुरुष, बुधा म्हणजे पुण्यवान पुरुष. त्या सुखामध्ये रममान होऊ शकत नाही. त्याच्या दृष्टीने जयाचे ठाई इंद्रिया मान नाही ही योग्यता असते त्याची. आणि म्हणून मला एवढं सांगायचं की येरती बाईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. भगवंताचा छंद आपल्या मनाला लावला आणि त्याचं नामस्मरण जर अंतकरण वृत्तीपासून घेतलं तर काय परिणाम होईल? अभंगाचं तिसरं आपुली आईचे अविनाश करी 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 आपुली अविनाश करी आपुली आईशे लावी बना पिशे गोविंदाचे. भगवंताचा वेद आपण जर आपल्या मनाला लावून घेतला तर गोविंद गोविंद
मना लागली छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा देवा किंवा चिंतने चिंतने तद्रुपता किंवा मनमना भक्तो मध्याजिमा नमस्कृ मामे वैश्यशी सत्यम ते प्रतिजाने प्रियोशिमे आणि मामे वैश्यशी युक्तोय महात्मा मत तू मन हे मीच करी माझ्या बदने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारे मज एकाते वृत्तीला भगवत चिंतनाचा छंद हाच महत्वाचा आहे. आणि गोपिकांनी तीच गोष्ट केली. विसरला कामधंदा सासू सासऱ्याची नाही मायादा वृत्ती वेधली परमानंदा ओ नंदा ओ नंदा बाबा भोंगडी घेऊन पायी बाबा भोंगडी घेऊन पायी वेणवाद विलास स्वरे बायो बायो बाई बाबा भोंगडी घेऊन पायी बाबा भोंगडी घेऊन पायी. सगळ्या गोपिकांनी कृष्ण परमात्म्याचं ध्यान केलं. सर्व अवतारामध्ये कृष्ण परमात्मा अत्यंत देखणा आहे, अत्यंत सगुण रूप लावण्य नामा म्हणे नाही सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर आणि नामया दातारे केशव परमात्मा एकदम लावण्य युक्त आहे. राजस सुकुमार मदनाचा पुत्र राजस सुकुमार मदनाचा पुत्र परमात्मा अत्यंत सुंदर आहे. त्याचं वेद सगळ्या गोपिकांनी मनाला लावून घेतलं. राधेच्या बाबतीत एवढं परमात्म्याचा तिच्या मनाला छंद. भगवान परमात्मा विचार करतात ही राधा नाही, राधा शब्द उलटा केलं तर धारा शब्द तयार होतो. अखंड प्रेमाची धार तिचं नाव राधा आहे. राधेने जसं कृष्ण परमात्म्याचं जेवढं स्वरूपामध्ये भजन केलं तेवढाच परमात्म्याला सुद्धा राधेचा एक प्रकारचा मनाला ध्यास होता. जय राधे गोपाल भज मन श्री राधे जय राधे गोपाल भज मन श्री राधे सर्वांनी कीर्तन संपत आलं. गोपाल भज मन श्री राधे 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 अम्बे बोले राधे राधे कुंबे बोले अम्बे बोले राधे राधे अम्बे बोले राधे राधे के बांसुरी में आवाज आए बांसुरी भी गाए राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे. गोपिकांच्या जीवनामध्ये प्रेम लक्षणा भक्ती त्यांनी केली. प्रेम राग विरह राग या सर्व गोष्टीचं चिंतन जर केलं तर खऱ्या अर्थानं परमात्म्याचा ध्यासच सगळ्यात महत्वाचा आहे.
परमाशय जगात परमात्मा या जगतामध्ये अविनाशी आहे, तसंच अविनाश तुम्हाला सुद्धा बाहेर केल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज सांगतात या जगतामध्ये जरी अनेक माणसं परमार्थ करणारी असतात ते सुद्धा मरतात, परंतु फरक एवढाच आहे, परमार्थ करणाराही मरतो आणि परमार्थ न करणारा सुद्धा मरतो. पण परमार्थ करणारा मात्र एकदाच जन्माला येतो आणि एकदाच मरतो. म्हणून तुका म्हणे एका तुका म्हणे एका मरण्याचे झाले. तुका म्हणे एका मरण्याचे झाले.
अवसान नाही आधी अवसान ये गती माईचे तुझ्याची ये गाई माई या जगतामध्ये मनुष्य अजरामर होतो, तो पैशाने होत नाही. मनुष्य अजरामर होतो, तुमच्या नावावर बरेचसे बिस्किट करून ठेवले सोन्याचे म्हणून तुम्ही अजरामर व्हाल असं नाही. तुमच्या नावावर एकरचे एकर शहरात क्षेत्र आहे म्हणून तुम्ही अजरामर व्हाल असं नाही. या जगतामध्ये तुमच्या नावावर किती जरी पैसे असले तरी तुम्ही अजरामर होऊ शकत नाही, तुमची उत्तम कीर्ती होऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणाल अजरामर होतो कशाने मनुष्य, तर एकाच गोष्टीने तो अजरामर होतो. तो या जगात जगत असताना काही मूल्याने जगला, ते मूल्य माणसाला अजरामर करत असतं. पैशाचा विचार केला तर सज्जनो, आपल्या खिशाला किंमत कशामुळे सर? खिशाला किंमत पैशामुळे. शर्टाला किंमत नरक्यांना, शर्टाला किंमत खिशामुळे. शर्ट खिसच नसेल तर शर्टाला काय घालून पे. याचा अर्थ पैशाला किंमत, खिशाला किंमत पैशामुळे, शर्टाला किंमत खिशामुळे. पण या जगात उत्तम कीर्ती ज्यांची शिल्लक राहिली त्यांच्या अंगात शर्टच. काय शब्द आहेत हे, शब्द फार उंचीचे आहेत बरं. ज्यांच्या दरबारात हे कीर्तन आपण करत आहात इतक्या वर्षापासून मारुतीराच्या अंगात शर्ट आहे का? भगवत दत्तात्रय कोणता शर्ट आहे अंगात? श्रीमद आद्यगुरु शंकराचार्य कोणता शर्ट आहे अंगात? जवळच उदाहरण घ्या, संत ज्ञानेश्वर महाराज शर्ट आहे का? नाही ना. ज्ञानोबरांनी शर्टाची व्याख्या करण्यापेक्षा संन्यासी शब्दाची व्याख्या सांगितली ज्ञानेश्वरीत. मी माझी आईशी आठवण विसरले त्याचे अंतकरण, पार्था तूच संन्यासी जाण निरंतर. ज्यांच्या अंगात शर्टच नाही त्यांचा पालखी सोहळा पहा, याचा अर्थ ते अजरामर झाले. म्हणून या जगात मनुष्य मूल्याने अजरामर होतो. तो काय मूल्याने जगला ते मूल्य माणसाला अजरामर करतं. आणि अजरामर होत असताना आणि मूल्याने जगत असताना तो माणूसच असला पाहिजे असं नाही. परत ऐका, अति महत्वाचं चाललंय होतं हे. तो माणूसच असला पाहिजे नाही तो अजरामर होण्यासाठी. तो माकडाचं पिल्लू जरी असला तर तो अजरामर होऊ शकतो. एकच मिनिट आता रामायणात या गंधमादन नावाचं वानर कुंभकर्णाच्या हातात सापडलं. त्याने सांगितलं तू अत्यंत सुगंधी, तुला दाबल्याच्या नंतर रक्ताच्या शिळखंडा उडाला, पण अति सुगंधी, तुला जिवंत ठोकतो. फक्त एकच काम, तू फक्त रामाचं म्हणू नको. कोणाचं म्हण? रावणाचं म्हण, म्हणजे मी तुला जिवंत सोडतो. त्याने सांगितलं या जगात रावणाचं म्हणून जिवंत राहण्यापेक्षा रामाचं म्हणून मरण्यात मला आनंद आहे, पण रावणाचं म्हणून जगण्यात सुद्धा आनंद नाही. हे मूल्य आहे. अनन्यता या जगतातलं मूल्य आहे. आपण गुरुवारे ज्याला समजतो आयुष्यात त्यांची निंदा आपल्याकडून होता कामा नाही. हे मूल्य आहे. असे अनेक मूल्य ज्यांनी ज्यांनी जोपासले या जगतात तेच अजरामर झाले. मूल्याने जे जगले नाही ते अजरामर होऊ शकत नाही. तर एकच वाक्य ऐका, जो तत्वाकरता स्वार्थ सोडतो तो अजरामर होतो, आणि जो स्वार्थाकरता तत्व सोडतो तो अजरामर होऊ शकत नाही. स्वार्थाकरता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाऊन खुर्ची घेणारे माणसं आहेत. याचा अर्थ यांनी काय केलं? स्वार्थाकरता तत्व सोडलं. म्हणून तत्व सोडणारा मनुष्य या जगात अजरामर होत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं तत्व आहे, सगळ्यात महत्वाचं एक निष्ठता आहे. सावता महाराजांनी सांगितलं त्याला गरज असेल तर मी ज्या वस्तूत काम करतोय, ज्या शेतात काम करतोय त्याच्यातच माझा विठ्ठल आहे. त्याच्यातच कांदमूळा भाजी अवघी मिठा बाई माझी, अवघी मिठा बाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची. त्याला यायचं असेल तर या वस्तूतच माझा राम आहे. सर्व घटी राम. याच वस्तूत आहे. जे जे भेटे होत ते
ते मानिजे किंवा विठ्ठल 40 तळी त्याला यायचं असेल तर आरणला येऊन तो मला भेट देईल, मी त्याच्यापर्यंत जाणार नाही. या मूल्याने सावता महाराज अजरामर झाले. गंधमादन नावाचं मन निष्ठेने अजरामर झालं. सराजे संभाजी यांना सांगितलं गेलं तुला मुलगी देतो, तुला राज्य सुद्धा देतो, फक्त तू धर्मांतर कर. राजे संभाजी यांनी सांगितलं वाटेल ते झालं, तर माझं एकच ब्रीद असं ठरलंय, स्वधर्मे निधनम श्रेयः आणि परधर्मो भयावह. आपल्या धर्मात आलेलं मरणही श्रेष्ठ आहे, धर्मांतर करून जगणं सुद्धा श्रेष्ठ नाही. याच मूल्याने अजरामर झाले. म्हणून तुम्ही जर देव आपलासा केला तर पहिला फायदा सुखाची प्राप्ती, देव आपलासा केला तर दुसरा फायदा अविनाशपद तुम्हाला मिळेल, आणि देव आपलासा केला तर या जगात उत्तम कीर्ती शिल्लक राहील. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे आपल्या सर्वांच्या सहकार्यातून विशेष करून आमचे जे काही केवटे मळातील संपूर्ण जे हनुमान तरुण मंडळ आहे ना, या सगळ्यांच्या वतीनं आणि आमचे बाबासाहेब महाराज मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होत आहे. 22व्या वर्षामध्ये आपण प्रवेश करत आहोत, पदार्पण करत आहोत. तेव्हा आपला एक चांगला संदेश मी सुरुवातीला बरोबर अनेक समाजापर्यंत, अनेक जिल्ह्यापर्यंत, अनेक गावापर्यंत पोहोचलेला आहे, जेणेकरून सत्कीर्ती लोकांपर्यंत आपली तुमची आमची सगळ्यांची जी गेलेली आहे, नाव लौकिक चांगला झालेला आहे. कृपा करून त्याला कोणत्याच कारणाने कलंक लागता कामा नये, त्याला दोष लागता कामा नये. अर्थात या कार्यक्रमाला कुणाचीही किशी की नजर ना लगे, दृष्ट लागता कामा नये. आणि म्हणून आपण सर्वांनी त्याची काळजी घ्यायची. आपण सर्वांनी प्रेमाने राहायचे, परस्परामध्ये प्रेम भाव ठेवायचा. जरी आपले किरकोळ अंतस्थ मतभेद असले तरी ते सगळ्यांनी सोडा. सोडण्याकरता किंबहुना परिवर्तन होण्याकरताच सप्ताह सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि म्हणून तुमच्यामध्ये परिवर्तन अपेक्षित आहे. म्हणून आपलं मन बदललं पाहिजे, मन सरळ मार्गी झालं पाहिजे. ज्यांचं मन सरळ असतं त्यांचीच कीर्ती या जगतामध्ये होत असते. तुका म्हणे गाचे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. म्हणून आपलं चांगला नावलौकिक अशाच पद्धतीनं राहावा. गेले जो 10-20 वर्षापासून ही सगळी मंडळी आपल्याकडे येतात आणि सगळे माणसं सगळ्या कामाचे आहेत. याच्यात 7-8 जण पखवाजी आहेत, 7-8 जण गायक आहेत, 7-8 जण कीर्तनकार आहेत, सगळे माणसे विनेकरी आहेत, सगळे माणसं सगळे कामं करू शकतात. त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज शेंडगे हे शिरूरहून आलेले आहेत, हिंगणी गावचे. त्यानंतर आमचे व्याही आमचे बाबासाहेब महाराजांचे सासरे अंकुश महाराज तळपे. ते म्हटले महाराज बाबासाहेब आमची मुलगी करीन का? म्हणलं तर तुमच्यासारख्या महाराजाची करायची ना, मग मुलगी करायची कोणाची? म्हणलं 100% करणार, कारण त्यांच्या भागामध्ये खूप मोठा परिचय. पांडुरंगबा घुले यांचे ते क्लासमेट आहेत. घुले महाराजांचा जेवढा अधिकार आहे ना तेवढा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी 108 पारायण गाथेचे केलेत, 108 पारायण ज्ञानेश्वरीचे केलेत आणि कोरोना कालखंडामध्ये भागवत ग्रंथाचे एकनाथी भागवताचे 108 पारायण केलेत. मोठा अधिकार आहे त्यांच्या. व्याप सोडून सुद्धा आपल्याकडे आपल्या प्रेम असतो. आणि मी नाही फोन केला महाराजांना, म्हणलं तुम्ही करा. बाबासाहेब महाराजांना म्हणलं तुमचं सासरे लवकर ऐकते आमच्यापेक्षा. बाबासाहेब महाराजांनी सांगितलं, ते सुद्धा आले त्या ठिकाणी. ते आपल्याकडे थांबतायत, त्यांना योगदान द्या, त्यांचं कौतुक करावं तेवढं, धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आणि आमचे देशमुख महाराज ज्यांनी अवघा महाराष्ट्र गाजवला, त्यांचेच भाऊबंद इंदुरीकर आहेत, बरोबर. हे सुद्धा देशमुखच आहेत. सगळे अगदी सुंदर आहे बरं का. गायन तेवढंच आहे, तुम्ही पाहिलं असेल, रात्री पखवाजं तेवढंच आहे, कीर्तन तेवढंच आहे, प्रवचन तेवढंच आहे, गाडी चालवणं तेवढंच आहे. आणि पेटी पखवाज तुमचं कोणतंही साहित्य असो 2 तासात ते रिपेअर करून देतात. आमच्या संतोषरावांनी फोन केला, म्हणले आपलं टाळकरी आपलं विना वगैरे, पण आता मला त्यांचं आठवण झालं नाही, आपण त्याच्याकडून एका दिवसात रिपेअर करून आणलं असतं. सुंदर ती पण कला त्यांच्याकडे सगळे गुण आहेत. आणि आमचे बाबासाहेब महाराज त्यांच्याकडे आतापर्यंत जो 150 ते 200 विद्यार्थी शिकलेत. माझ्याकडे 100च शिकले,
पण त्यांनी आतापर्यंत 200 विद्यार्थ्यांना घडवलं. आपण पाहता सुंदर मृदंग वाजवतात. आमचे बाबासाहेब महाराज आळंदीला आणले. आता म्हणलं हे कसे नाही ते तर कसे नाही, पण त्यांना कुठेही पाठवलं तर लोकांचा प्रतिसाद असा यायचा, महाराज दुसरे मुलं पाठवा अथवा नका पाठवा, पण तुमचा पुतण्या तेवढा पाठवून द्या, एकदम चांगला आहे, सगळ्यांत मन मिळावं आहे. आणि म्हणून त्यांनी मात्र आमच्या परिसरामध्ये, आमच्या सगळ्या तालुक्यात नव्हे जिल्ह्यात आमचा नावलौकिक या रूपाने झालेला आहे. त्यानंतर आमचे बबन महाराज गभारे, कोलेवाडी ना, कोणत्या गावची, राजापूरचे कोलेवाडी आमचे बबन महाराज जवळजवळ 20 वर्षापासून आमच्या त्या परिसरात गेल्याच्या नंतर निमोनी असेल, कोलीवाडी असेल, मोठीवाडी असेल, हिंगणे असेल, राजापूर असेल, माठ असेल, वडाची वाडी असेल, त्या सगळ्या परिसरामध्ये ते आमच्या कीर्तनासाठी राहतात. म्हणून त्यांनाही आपण यावर्षी आमंत्रित केलं आहे. त्यांना धन्यवाद आपल्या संपूर्ण मंडळाच्या वतीनं. त्यानंतर आपले तात्याची 20 वर्षापूर्वी त्यांची माझी फुगडी झाली होती. आठवतं कोणाला? ज्याला आठवते त्यांनी वर हात करा. दोघं मोठे विचित्र, आमच्या दोघांची फुगडी द्यायची. तात्याला जर मी सापडलो तर ठीक, नाही तर तात्या रस्ता धरून तिकडं जुना आनंद तात्या आहेत. आणि आमचे संपूर्ण विद्यार्थ्यांच्या नाव मला माहीत नाहीत, पण आमचे बाबासाहेब महाराजांच्या संस्थेतील हे सगळे विद्यार्थी आहेत. आणि आपल्याकडे पहिल्यांदाच चौदार म्हणून आले काशीनाथ पाटील लेंडे, खंदरमाळ त्यांचं गाव आहे. इकडचं जे घारगाव आहे ना, चंदनापुरीच्या अलीकडचं, ते गाव त्यांचं आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र कळमकर महाराज, आपल्या सर्वांना त्यांचा परिचयच आहे, आपल्या गावचेच आहेत. त्यानंतर आमचे भाऊरावजी कैतके, कोणतंही काम ते करतात. मी पूर्वीसुद्धा त्यांचा परिचय दिला. 4 महिने ते ग्रंथ वाचतात. त्या गोष्टीला 30 वर्ष पूर्ण झाले. त्याच्या सांगतेचं कीर्तन आमचं जवळजवळ 15 वर्षापासून असतं त्यांच्याकडे. सगळे ग्रंथ त्यांनी वाचलेले आहेत. आमचे सदाशिव महाराज तोके गायन करतात, उत्कृष्ट मृदंगही वाजवतात, कीर्तन प्रवचनही करायला लागलेत आता. आणि आमचे राशिंकर साहेब कारखान्यातून रिटायर झालेत, जुन्या काळचे ते BA झालेले आहेत. आणि खासदार यशवंतरावजी गडाख साहेब यांनी जे बांधलेलं देवीचं मंदिर आहे, जगदंबा मंदिर, त्या ट्रस्टवर ते विश्वस्त आहेत. पुण्यश्लोक काहिले देवीचं मंदिर आळंदी क्षेत्र सोनई गावामध्ये आहे. 30 एकर बागेत क्षेत्र त्या मंदिरासाठी आहे. आणि सुंदर भव्य दिव्य गडाख परिवाराकडून भव्य सभामंडप त्याला मिळालेला आहे. त्याही मंदिराचे ते सचिव आहेत, संपूर्ण काम पाहतात. आपले विनेकरी म्हणून केवटे नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हार्मोनियम सेवेमध्ये आमचे शिवाजी महाराज राऊत उपस्थित आहेत. आणि नाचर महाराज चौकदारांच्या भूमिकेमध्ये आपल्याकडे बरेच वर्षापासून राहतात. आपल्या संपूर्ण मंडळाच्या वतीनं त्यांनाही धन्यवाद देतो. कारण आता आजच धन्यवाद सुरू का केले तर नंतर मला बोलायला संधी नाही, ते बिचारे थांबतात. निदान एवढं तरी आपल्या शब्दाचं मोठेपणा त्यांच्यासाठी पाहिजे. आणि आमचे मृदंग सेवेमध्ये देवेकर महाराज, ते सुद्धा राजापूरचे आहेत. त्यांच्याकडे कीर्तनाच्या निमित्ताने बऱ्याच वेळा जाणं होतं आणि म्हणून त्यांना सहज कल्पना दिली, असा कार्यक्रम आहे, आपण या. आमचे अनिल महाराज मीडियामध्ये 1 नंबर आहे त्यांचा. मृदंग वाजवतात, कीर्तनही करतात, पखवाज करतात. आणि नाथांच्या जीवनात जसे गावबा भेटले तसे आमच्या बाबासाहेब महाराजांच्या जीवनात अनिल महाराज गावबा आहेत. गावबा. श्रीमद आदिगुरु शंकराचार्य यांच्या जीवनामध्ये जसे त्रोटक भेटले तसे आमचे अनिल महाराज आहेत. महाराजांची सगळी मनोभावी सेवा, संपूर्ण नियोजन, सांगितलेलं काम करतात. आणि आमच्यामुळे जसं महाराजांच्या जीवनाचं सोनं झालं, आमचे पुतणे बाबासाहेब महाराज सोनं झालं, माझ्यापेक्षा 4 पटीनं पैसा भेटतो त्यांना सध्या. गुरूंची सेवा केली. आम्ही त्यांचे पाय कधीही दाबले नाही, पण कीर्तन करून जर थकलो तर आमचे पाय त्यांनी दाबले, त्याचा मोबदला त्यांना मिळालेला. आमचे हनुमंतरावजी वाघारे चेअरमन, हिंगणे गावामध्ये फार मोठे कार्यकर्ते, सप्ताहाचे ते संयोजक आहेत. गावातलं त्यांच्याकडे ग्रामपंचायतचे मोठं पद आहे. आणि असे अनेक आणखी काही पदं त्यांचे आहेत. आणि त्यांचे घराण्यामध्ये जसे आमचे वडील वारकरी होते, अण्णांचे सासरे मोठेवाडीचे पाहुणे वारकरी होते, तसंच त्यांचे वडील पंढरीचे वारकरी होते. म्हणजे आहेत अजूनही, पण आता थोडेसे थकलेत. आता फिरणं त्यांचं बंद आहे, पण आयुष्यभर त्यांनी वारी केली. आणि त्यांचाच वसा आणि वारसा आमचे चेअरमन करतायत. आणि म्हणून पारण्यासाठी ते आपल्याकडे आलेत. आणखी कोणी राहिले का? झालं. तेव्हा एवढे माणसं आपल्याकडे राहिलेत. सर्वांना एक आपल्या संपूर्ण मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो.
आपणही त्यांना अगदी घरच्या सारखं जीव लावता. सर्वजण फॅनची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, कपड्याची व्यवस्था असेल, स्नानाची व्यवस्था असेल. एकच आहे, तुम्ही सुद्धा चांगले होता, आम्ही सुद्धा योगायोगानं चांगले मिळालो आणि म्हणून सज्जन को सज्जन मिले हो गई दो दो बात. आणि म्हणून ज्ञानाची देवाणघेवाण, सद्विचाराची, संतांच्या विचाराची देवाणघेवाण आपण या निमित्ताने चालवलेली आहे. आपल्या पाहुण्या रावळ्यापर्यंत सुद्धा आमचं नाव पोहोचलेलं आहे. त्यामध्ये कोल्हार असेल, लोणी परवारा नगर असेल, आपलं काष्टी असेल, त्याचप्रमाणे हिंगणीची आपले निमोनीची मोठीवाडी असेल, असे अनेक गाव आहेत, वडगाव काशिंबे असेल, अनेक गावापर्यंत पाहुण्यापर्यंत सुद्धा आपला तुमचा आणि माझा प्रेमाचा संबंध तो गेलेला आहे. जालिंदर शेठ केवटे यांचे वडील कोबड्यावर चालत होते, कोबड्यावर. त्या कोबड्या त्यांनी खाली ठेवायच्या आणि आमच्यासारख्याचं दर्शन घ्यायला आमच्या पायावर वाकायचं. आम्हाला लाज वाटायची त्या गोष्टीची. एवढे मोठे वयस्कर माणसं पण आपल्या चरणी वागतायत. याचा अर्थ एवढाच आहे सज्जनाओ, आम्ही छोटे आहोत का मोठे हे त्यांच्या डोक्यात नव्हतं, पण हा माऊलीच्या दरवाजातून आलेला माऊलींचा सेवक आहे. आणि म्हणून आमच्या पायावरती तेच नतमस्तक होते असं नाही. किसन भाऊ भुजबळ, बाळदादा भुजबळ, दगडू भाऊ खेडकर, गेनू भाऊ खेडकर, दिलीप शेठ यांच्या वडिलांचं नाव मला आठवतं. मला असे बडे बडे मंडळी, आमचे बाळासाहेबांचे वडील, फार मला धन्यवाद द्यायचे. दर्शन घ्यायचे आणि मी जर त्यांच्या जवळ गेलो तर माझ्या पाठीवरती ते हात टाकायचे. मध्यंतरी आपले विठ्ठलराव चव्हाण आणि आमचे विश्वनाथ महाराजांच्या आई भेटण्यासाठी आळंदीला आल्या. तर त्यांना तो जिना सुद्धा चढता येईना, त्यांनी बसून जिना चढले. आणि वर जेव्हा आले त्यांनी मला बघितलं, त्यावेळेस त्यांना इतका मोठा आनंद झाला. नाही या आनंदाशी जुने माणसं अत्यंत प्रेमाने परिपूर्ण आहेत. आमचे वडील त्यांच्या घरी राहायचे आणि म्हणून आम्हाला सुद्धा त्यांची अधूनमधून आठवण होत असते. आमचे वडीलही या सप्ताहामध्ये राहिले. आम्ही सुद्धा तुमच्याकडे काही वेळ दिला आणि आमची पुढी म्हणजे आमचे बाबासाहेब महाराज मतकर हे सुद्धा आपल्यासाठी वेळ देतील. नव्हे इथून पुढे ती चांगल्या पद्धतीने आपल्या सप्ताहाची जबाबदारी पाडण्याकामी मदत करतील, सहकार्य करतील. आमच्या घराण्याची शिस्त अशीच आहे, सगळ्यांचा स्वभाव मन मिळावा आहे, शांत वृत्ती आहे. आमच्याकडे कोणत्या प्रकारची घाई नाही, उद्धटपणा नाही, सगळी नम्रता आहे. आणि म्हणून आपणही सुद्धा आम्हाला त्याच प्रेमाची वागणूक दिली. त्याबद्दल आपल्याला सर्वांना लाख लाख धन्यवाद देऊन या ठिकाणी कीर्तन सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय. तुकाराम